नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. मुळ्यामध्ये सुकट घालून अशा प्रकारे भाजी करून तर बघा. खरंच खूपच छान प्रकारे येथे मुळ्याची आणि सुकटीची भाजी तयार होते. तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी मुळ्याची आणि सुकटीची अशी भाजी नक्कीच करून बघा. खरंच चवीला भन्नाट आणि चमचमीत अशी ही भाजी तयार होते. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सुरुवातीला मी मुळा साफ करून स्वच्छ असा धुवून घेतलेला. सध्या मुळ्याच्या भाजीचा सुद्धा सीझन जोरदार चालू आहे आणि बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये हा मुळासुद्धा येत आहे. तर आपण अशा वेगळ्या प्रकारे मुळा आणि सुकट याची भाजी येथे तयार करणार आहोत. सुकटसुद्धा येथे मस्तपैकी ताजी आणि फ्रेश आहे. तर आपल्याला ही मुळ्याची भाजी करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया. तर इथे मी अगोदरच लसूण सोलून घेतलेलं, 2 बारीक कांदे घेतलेले आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत आणि टॅमॅटो घेतलेले आहेत. आता हे सर्व साहित्य आपल्याला बारीक असं कापून घ्यायचं आहे. तर आपण सर्व साहित्य व्यवस्थित असं बारीक कापून घेऊया. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर या ठिकाणी आपला कांदासुद्धा बारीक कापून झालेला आहे. आता यानंतर आपल्याला टोमॅटो बारीक असा कापून घ्यायचा आहे. मस्त बागेतला मी कच्चा टोमॅटो येथे घेतलेला आहे, तो सुद्धा आपण येथे कापून घेणार आहोत. तर या ठिकाणी कच्चा टोमॅटो सुद्धा कापून झालेला आहे. कच्चा टोमॅटोमुळे आपल्या भाजीला चवसुद्धा खूप छान येणार आहे. आता आपण जे सोलून घेतलेले लसूण आहे ते खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर येथे लसूणसुद्धा आपण सोललेलं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. पालेभाजी झटपट आणि पटकन तयार होण्यासाठी काय करायचं, जेव्हा आपण फोडणीला सगळं साहित्य घालतो ना त्यावेळेला कांदा व्यवस्थित शिजेपर्यंत आपली पालेभाजी साईड बाय साईड कापून होते. मी दरवेळेला पालेभाजी करताना अशाच प्रकारे जेव्हा कांदा फोडणीला घालते त्याच वेळेला लगेचच बाजूला भाजी चिरून घेते. पण यावेळेस आपण अगोदरच भाजी चिरून घेणार आहोत. तर आपण सर्व मुळा ज्याप्रमाणे बारीक होईल त्याप्रमाणे कापून घेऊया. तर इथे आपली मुळ्याची सर्व भाजी कापून झालेली आहे. आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. भाजी ताटामध्ये काढल्यानंतर आपण जी सुकट घेतलेली आहे ती धुवून घ्यायची आहे आणि भिजत घालायची आहे. तर सुकट अगोदरच मी निवडून घेतलेली, आता ती आपण व्यवस्थित अशी धुवून घेऊया. धुवून झाल्यानंतर त्यातील आपल्याला पाणी काढून घ्यायचे आहे. तर ती व्यवस्थित अशी चोळून घेऊया आणि त्यातलं पाणी काढून पुन्हा त्यामध्ये नवीन पाणी घालून घेऊया. आणि सुकट ह्याच वेळेला आपल्याला भिजत घालायची आहे. ती भिजेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. आता आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आहे. मी येथे 2 ते 3 पळ्या तेल घालून घेतलेले आहे. आता मिरची घालून घेतलेली आहे. तसेच ठेचून घेतलेले लसूणसुद्धा घालून घेतलेलं आहे. आता बारीक चिरलेले 2 जे कांदे होते ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि कांद्याचा रंग गुलाबीसर रंग होईपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. कांदा बऱ्यापैकी शिजल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला जो टोमॅटो आहे तो पण यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालून घेऊया आणि कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा शिजेपर्यंत ह्याला आपण परतवून घेऊया. आता कांदा आणि टोमॅटो हे व्यवस्थित एकत्रित एकजीव झालेले आहेत. आता आपण यामध्ये हळद आणि लाल तिखट घालून घेऊया. मी येथे आगरी मसाला घालून घेतलेला आहे. आता ते व्यवस्थित असं परतवून घेऊया. तुम्ही तुमच्याकडे ज्याप्रमाणे लाल तिखट असेल त्याप्रमाणे येथे घालू शकता. आता आपण जो चिरून घेतलेला मुळा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मुळा घालून झाल्यानंतर आपण जी भिजत घातलेली सुकट आहे त्यातलं पाणी संपूर्णपणे पिळून घ्यायचं आहे आणि ती सुकट यामध्ये घालून घ्यायची आहे. आता चवीपुरते मीठ घालूया आणि सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. भाजी आता शिजण्यासाठी आपल्याला यावर 5 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता इथे 5 मिनिटं झालेली आहेत. तर आपण यामध्ये आमसूल घालून घेऊया. सुकट असल्यामुळे त्याचा उग्रसपणा जाण्यासाठी मी येथे 4 ते 5 आमसूलसुद्धा घालून घेतलेले आहेत. तसंच त्यावर ओलं खोबरंसुद्धा पेरून घेऊया आणि ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. भाजी व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घेऊया म्हणजे सगळं साहित्य एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होईल.
आणि भाजीला सुद्धा छान अशी चव येईल. आता आमसूलचा आंबटपणा यामध्ये उतरण्यासाठी आपण यावर पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवून घेणार आहोत. आणि 5 मिनिटानंतर पुन्हा आपण बघून घेऊया. आपली भाजी मस्तपैकी शिजलेली आहे. वाव, सुगंधसुद्धा पूर्ण घरभर सुटलेला आहे. तर अशा प्रकारे ही मुळा आणि सुकट भाजी तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच करून बघा. खूपच छान याची भाजी येथे तयार होते. तर इथे आपली परफेक्ट अशी मुळा आणि सुकट भाजी तयार झालेली आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.